पवार कुटुंबियांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी आणि प्रत्येकाचं मन सुन्न करणारी बातमी समोर आली। ती म्हणजे अजितदादांच्या निधनाची। दिलखुलास नेते, स्पष्ट वक्ते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आपल्या सर्वांना सोडून गेले। महाराष्ट्राच्या राजकारणाची दादा असलेल्या अजितदादांची ही अकाली एक्झिट प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी आहे। इथून पुढे अजितदादा नाही तर त्यांच्या आठवणी आपल्या सोबत असणार आहेत। अजितदादांच्या आठवणींना उजाळा देऊया, त्यांच्या आजपर्यंतचा प्रवास जाणून घेत। नमस्कार मित्रमंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज। अजितदादांचा विषय निघाला की सगळ्यात पहिली आठवते ती बारामती। बारामतीवर त्यांचं निर्विवाद वर्चस्व होतं, तर पुण्याच्या खास करून पिंपरी चिंचवडच्या विकासाचे ते शिल्पकार मानले जातात। पण दादांचा जन्म झाला ते अहमदनगर म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यात। अजित पवारांचा जन्म देवळाली प्रवरा येथे झाला। आशाताई आणि अनंतराव पवार हे त्यांचे आई वडील। आजी, आजोबा, काका, आत्या, भावंड असा नात्या गोत्यांनी भरलेला त्यांचा परिवार होता। अजित पवारांचं प्राथमिक शिक्षण बारामतीच्या बाल विकासमध्ये आणि माध्यमिक पर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये झालं। त्यानंतर 10वीत मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये ॲडमिशन झाले। तेव्हा कदाचित दादा पहिल्यांदाच मुंबईला आले असावेत, पण तेव्हा त्यांना मुंबई फारशी मानवली नाही आणि राजकारणात नेहमी पास होणारे अजित पवार 10वीत मात्र फेल झाले। एक विषय गेला त्यांचा। त्यानंतर पुन्हा त्यांनी एका वर्षांनी 10वीची परीक्षा दिली आणि दादा पास झाले। त्यानंतर दादांनी कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये BComसाठी ॲडमिशन घेतलं, पण त्यांनी BComच्या शेवटच्या सेमिस्टरची परीक्षाच दिली नाही। त्यामुळे त्यांचं पदवी शिक्षण अर्धवटच राहिलं। दरम्यान याच काळात अजित पवारांच्या वडिलांचं निधन झालं आणि अजित पवारांवर कुटुंबाची जबाबदारी आली। राजकारणात यायच्या आधी अजित पवार त्यांचा डेअरीचा व्यवसाय सांभाळायचे। मग त्यांनी पोल्ट्री चालू केली, ती मोठ्या प्रमाणात वाढवली। शिवाय एकीकडे शेतीसुद्धा ते करत होते। तर व्यवसायात स्थिरता आल्यानंतर ते सहकार क्षेत्राकडे वळाले। अजितदादा 1982 मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले। इथूनच हळूहळू त्यांनी लोकांची कामं करायला, त्यांच्या समस्या सोडवायला सुरुवात केली। पुढे 1991 हे वर्ष अजित पवारांच्या राजकीय प्रवासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं ठरलं। 1991 मध्ये दादा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले। त्यानंतर अजित पवारांना लोकसभेला उभं करा अशी मागणी राजीव गांधींसह काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी केल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांना लोकसभेला उभं केलं। 1991 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर अजित पवार लोकसभेची पहिली निवडणूक लढले आणि भाजपाच्या कांता नलावडे यांचा पराभव करून त्यांनी विजय मिळवला। अवघ्या 32 वर्षाच्या अजित पवारांनी निवडणुकीत मोठे यश मिळवलं। तब्बल 3,30,000हून जास्त मताधिक्याने अजित पवार निवडून आले आणि त्यांचा राजकारणातील दादा होण्याचा प्रवास सुरू झाला। 1991 मध्ये अजित पवार निवडणूक जिंकून खासदार झाले खरे, पण काही महिन्याच्या अवकाशाने त्यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला, जेणेकरून शरद पवारांना केंद्रात जाता येईल, जिथे संरक्षण मंत्री पद त्यांची वाट पाहत होतं। तर खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजितदादांनी बारामती विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि लोकसभेप्रमाणेच यातही अजितदादांना यश मिळालं आणि ते आमदार झाले। इथून खऱ्या अर्थाने अजितदादा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आणि सुरू झालं अजित पर्व। 1991 ते 2024 अजित पवारांनी 8 वेळा निवडणुका लढवल्या। या काळात त्यांचे प्रतिस्पर्धी बदलत होते, पण अजितदादांचा विजय आणि त्यांचे लीड दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट होत्या। अजितदादांनी फक्त निवडणुका जिंकल्या नाहीत, तर दणदणीत विजय मिळवला। 8 वेळा निवडणूक जिंकत असताना दादांनी नेहमीच 50,000हून जास्त मताधिक्याने जिंकून येणं मॅनेज केलं। 2024च्या निवडणुकीत अजित पवारांचा सामना युगेंद्र पवार यांच्याशी असताना सुद्धा दादांनी 1 लाखाहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला। तर अजितदादांना मिळणाऱ्या या विजयाचे कारण म्हणजे त्यांनी बारामतीत केलेला विकास,
शरद पवारांच्या तालमीत तयार झालेल्या अजित पवारांना घरातूनच राजकारणाचे धडे मिळाले. राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत असताना शरद पवारांचे पुतणे ही ओळख अजितदादांना पावलोपावली मदत करत होती. शरद पवारांचा पाठिंबा, बारामतीत असलेलं वर्चस्व आणि नेतृत्व होऊन यांच्या जोरावर अजितदादांनी थोड्याच काळात राज्याच्या राजकारणात सुद्धा महत्त्वाची पदं मिळवली. विपक्ष नेता, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री ते उपमुख्यमंत्री अशा वेगवेगळ्या पदांवर काम करताना अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात स्वतःची अशी छाप सोडली आणि बारामतीपुरतं लिमिटेड न राहता महाराष्ट्रभर आपलं प्रस्थ वाढवलं. कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा अशी राज्यमंत्रीपदं आणि पाटबंधारे, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, वित्त व नियोजन अशा विविध महत्त्वाच्या पदांचा पदभार अजितदादांनी उत्तमरित्या सांभाळला. अगदी अर्थमंत्रीसारख्या अतिशय महत्त्वाच्या पदावर काम करत संपूर्ण राज्याचं आर्थिक नियोजन सांभाळलं. तसेच पक्षाची जबाबदारीसुद्धा चोखपणे बजावली. पण राज्याच्या राजकारणात आणि पक्षाच्या कामात व्यस्त असणाऱ्या अजितदादांनी स्वतःच्या मतदारसंघाकडे म्हणजेच बारामतीकडे कधीच दुर्लक्ष होऊ दिलं नाही. अगदी उच्च दर्जाच्या ST स्टँडपासून ते MIDC पर्यंत अजित पवारांनी बारामतीचा पुरेपूर विकास केला आणि मतदारांनी देखील त्यांना कधीही नाराज न करता भरभरून दादांना मतदान केलं. तर बारामती सोबतच अजित पवारांनी पिंपरी चिंचवडचा सुद्धा खूप मोठा विकास केला. अजितदादा नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ सत्तेत घालवला. अजितदादांसाठी सत्ता विकासाचं साधन असून विरोधी बाकावर बसून विकास करता येत नाही. त्यामुळं काही अपवाद वगळता अजित पवार नेहमीच सत्तेसोबत दिसतात आणि अजितदादांचं हे सत्ताप्रेम आणि ही सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी केलेले उद्योग नेहमीच चर्चेत येतात. मग तो पहाटेचा शपथविधी असो किंवा 2023मध्ये राष्ट्रवादीत बंड करून महायुतीत सामील होणं असो, यातील अजितदादांनी महायुतीसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण राजकीय उलथापालथ होती. अजित पवार शरद पवारांच्या तालमीत तयार झाले होते. दादांनी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवले. एकूणच शरद पवारांचा अजितदादा यांच्या राजकीय यशात मोठा वाटा आहे. एकेकाळी तर दादांनाच शरद पवारांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जायचं. राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडली. धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली. एकूणच राजकारणात काका पुतण्यातील नात्यांचा इतिहास काही खास नव्हता. पण अजितदादा शरद पवारांची साथ कधीच सोडणार नाहीत असं सांगितलं जायचं. पण 2023च्या जुलै महिन्यात अजितदादांनी राष्ट्रवादीत बंड पुकारलं आणि महायुतीत सामील झाले. त्यामुळे फक्त एक पक्ष फुटला नव्हता, तर अजित पवार आणि शरद पवार वेगळे झाले होते. महाराष्ट्राच्या राजकारणातील अजून एका काका पुतण्याच्या जोडीत दरी निर्माण झाली होती. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजित पवारांचा स्वतंत्र राजकीय प्रवास सुरू झाला, ज्यात राष्ट्रवादीत बंड केल्यानंतरच्या पहिल्या म्हणजेच लोकसभा 2024च्या निवडणुकीत अजित पवारांना अपयश आलं आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुद्धा पराभूत झाल्या. पण विधानसभेत अजितदादांनी जादू केली आणि दुसऱ्या सगळ्यात जास्त स्ट्राईक रेटचा पक्ष बनत 41 जागा जिंकल्या आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार झाले. अजित पवारांनी आजवर वेगवेगळ्या पदांवर काम केलं, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यात अर्थ खात्यावर विशेष प्रेम असल्याचे दिसून आलं. अगदी महाराष्ट्राच्या तिजोरीवर लाडकी बहीण योजनेमुळे ताण येत असताना सुद्धा अजित पवार हे खातं सांभाळत होते. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री पद हे खास अजित पवारांसाठीच बनलं असल्याचं अनेकांचं मत झालं होतं. कारण अजित पवारांनी एक नाही, दोन नाही, तर तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, तेही वेगवेगळ्या मंत्र्यांच्या सरकारमध्ये, ज्यामुळे अजित पवार सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे नेते झाले. पण मुख्यमंत्री पद मात्र नेहमी अजित पवारांना हुलकावणी देत आलं. पद,
प्रतिष्ठा यांच्याकडे फारसं लक्ष न देता अजितदादांनी नेहमीच काम सुरू ठेवलं. तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अजितदादांनी जोमाने प्रचार केला. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी त्यांनी अक्षरशः रान पेटवलं, ज्यात त्यांना म्हणावं असं यश मिळालं नाही. पण सगळं बाजूला सारून अजितदादांनी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी केली व याच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी अजितदादा मुंबईहून बारामतीला जात असताना लँडिंग दरम्यान त्यांचं विमान कोसळलं आणि विमानाला मोठी आग लागली. दरम्यान हे विमान धावपट्टी जवळील शेतात कोसळलं. त्यावेळी लोकांनी मदतीसाठी धाव घेतली, यंत्रणाही धावल्या, पण अपघात अत्यंत भीषण असल्याने हे विमान जळून खाक झालं. तर बारामतीमधील या भीषण विमान अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला, ज्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCIने दिली आणि अवघ्या महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. बारामतीच्या दादांनी बारामतीत अखेरचा श्वास घेतला. अजित पवारांनी केलेले विकास कामं, त्यांचा स्पष्टवक्तेपणा, महाराष्ट्राच्या राजकारणाची त्यांना असलेली जाण यामुळे अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्रवासियांच्या मनात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. तर आज दादा आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेली कामं सदैव आपल्या सोबत असतील. महाराष्ट्राच्या दादाला, काम करणाऱ्या माणसाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जीव ओतणाऱ्या अजित पवार दादांना आवाज बहुजनांचा न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. आवाज बहुजनांचा.